खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। काल रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती सध्या मिळतेय। भेटीचं कारण हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे, पण राष्ट्रवादीमधील अंतर्गत वादाची या भेटीमागे पार्श्वभूमी आहे अशी चर्चा सध्या आहे। पार्थ पवार फडणवीसांना एकटेच भेटल्याची देखील माहिती सध्या समोर येते। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, काय नेमकं कारण आहे भेटीमागचं? आकांक्षा, मागच्या 4 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण मोठ्या उलथापालथी होताना आपण पाहतोय। अनेक घडामोडी सध्या घडताना दिसत आहेत। याच्यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती। त्यानंतर एक बाब प्रामुख्याने समोर आली होती की हे दोन महत्त्वाचे नेते सध्या पदावरच नाहीत। आणि यानंतर आता पार्थ पवार यांच्या वतीने एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती। उमेश पाटील, अविनाश आदिक यांनाही महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली होती। आणि त्याच रात्री उशिरा पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। आणि त्या ठिकाणी एकंदरीतच मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। खरं तर पार्थ पवारांची ही पहिलीच अशी भेट असेल ज्या भेटीला ते एकटेच त्या ठिकाणी गेले होते। अन्यथा आत्तापर्यंतच्या प्रत्येक भेटीमध्ये सुनेत्रा पवार त्यांच्यासोबत असायच्या, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे ही मंडळी त्यांच्यासोबत असायची। मात्र रात्री उशिराची ही जी भेट आहे या भेटीच्या दरम्यान पार्थ पवार आणि उमेश पाटील हे दोन महत्त्वाचे नेते जे आहेत ते वर्षा निवासस्थानी गेले होते आणि त्यांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असल्याची देखील माहिती मिळते। आता या निमित्तानं नेमकी काय चर्चा झाली आहे हे लवकरच आपल्याला समोर येताना दिसेल। मात्र ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते, ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत आणि अनेक महत्त्वाचे नेते कुठेतरी दुखावलेत अशी चर्चा आहे। आकांक्षा, निश्चित धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।